तर आज आहे माझा पेपर. जिनं मला धोका नाही दिला. आणि बटर चिकन पिझ्झा कसा आहे तुझं काय म्हणणं आहे? मस्त. गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज दाढी केली मुगू. कसं दिसाले मी? चकचकीत दिसाले का नाही? चिकना बघितलंच नाही. उफलेस. तर आता चाललोय कॉलेजला. आज 2 वाजता पेपर आहे आणि बघू काय काय करते दिवसभरात. तर आज आहे माझा पेपर. पेपरच्या खुशीत म्हणजे मी पेपर झाल्यानंतरच्या खुशीसाठी आहे वाट बघालोय. एकदा पेपर झाले की मी फिरायला रिकामा. बरोबर आहे का नाही? वरच माझा मित्र कॉलेजमधला. काही उपयोग नाही. दिवसभर बोंबलत फिरणे, गाड्या घेणे, हॉस्टेलवर राहते, कोल्हापूरला यायचं, इकडे तिकडे फिरायचं. असल्याचा काही उपयोग नाही आयुष्यात. आपली पुढं जातात पण कॉलेजचं हे बात करतात नाव. मी बघा अभ्यास करून कॉलेजचं नाव पुढे नाही आली. बरोबर आहे की नाही? एकदम 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 खूपच काय विषय नाही बाबा. कॉलेजवरून आलो, वर्कआउट केलो. आता जरा बरं वाटाले. एवढ्या दिवसानं जरा जिम. एवढ्या दिवसानं नाही ॲक्च्युली, म्हणजे तसं काय वर्कआउटच केलेलं नव्हतं. तर बघू काय काय करते आता. व्यंक्या आहे, व्यंक्या आल्यावर फिरणार जरा त्याच्याबरोबर. केस जरा कायमसारखी बाद. टोपी बिपी घातलाय. भारी वाटली काय? ऊन लागले रे. हो काय? खूपच ऊन आहे. काळ पडशील. टॅन पडली. माझा चेहऱ्याचा हाल काय, त्याचं काय, जोरात किती हो, मी किती. आयुष्य म्हणजे तडजोडी आलीच. माझ्या तडजोडीत चालल्या तरी नुसतं आयुष्यभर. जन्मल्यापासून तडजोडीतच आहे मी. शिक्षणाची तडजोड, पास होण्याची तडजोड, जिमला अंग दुखण्याची तडजोड, रात्री झोप न होण्याची तडजोड. अरे काय अगर कुत्ते चॉकलेट खाले असले कसले बिल आले. ट्रॉफी ट्रॉफी. पडलो जोरात आला. बाहेर पडलो आणि जोरात आलाय पाऊस जिम मधनं. आणि डॅडीने काम सांगितले, काम करायचं आहे. लालपरीपासून लांब राहावा. असल्या दाखव लालपरी. हात माझा वाकडा मला. असल्या लालपरीपासून लांब राहावा. आयुष्याला धोका आहे तुमच्या. म्हणून मी पण लांब राहते, तुम्ही पण लांब राहावा. सुखी राहावा, जिवंत राहावा. बरोबर आहे का नाही? कॅमेरामॅन व्यंकटेश पाटील. हा. आदिपच्या घरांची किल्ली गावल्या मला हळूच. नवीन घराचं सिक्रेट. पेंट केलाय. घर आहे तेच आहे आमचं. घर हे आहे तेच, मी आहे तोच. फक्त विचार नवीन. आणि काय म्हणतात, आणि आदिपची आता पर्सनॅलिटी चेंज होणार आहे. 5 मिनिट साहेब हिरो वाटले का नाही? पण अगदी अगदी गोरा दिसवाले 100%. तर प्रश्नच नाही रे तुझा. विचारा प्रश्न मला. असं कसं? ते नो फोटोज, नो फोटोज. पेपराझी. अरे सर 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 मेरा सर सर एंगल से फोटो सर 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 सर. आता विषय असा आहे की आपल्याकडे गाडी आहे, पण गाडीचं लॉक उघडत नाही कारण बॅटरीची किल्ली डाऊन आहे. अरे ह्याची बदलायची मला वाटलं हे जे इलेक्ट्रिकची बदला, आयक्यूबची बदला. आयक्यूबची कशी बदली? बस सर सर असं आहे काय? सर बिग फॅन सर. सर बिग फॅन सर. सर सर बिग फॅन सर. बिग फॅन सर. बिग फॅन सर. ओके ओके बसा बसा. तुम्हाला फिरवून आणतो. कुठे जाणार तुम्ही हबीबी? तुमच्या मनात जाणार मी डावीकडे. तुमच्या मनात जागा नाही आता. किती पोरी आहेत? हा खूपच कमी. तेवढं त्याला तर कोणच नाही. तेच की एक 50-60. एक 50-60 जागा लय आहे मनात. फक्त पोरी यायला पाहिजे. यो एवढा डोक्यावर परिणाम झालाय. जिमच्या बॅगेतली काय, जिमच्या बॅगेत त्याच्या गाडीची किल्ली आहे. जिमच्या बॅगेत त्याच्या गाडीची किल्ली आहे. आधी गाडी लावलाय जिम मध्ये, करंट थांबलाय तिथं, आणि यो आलाय इकडं घरात. आमच्या घरात मम्मी आली की निवांत माणूस व्हायचं. मी बाहेर खायला गेलो की काय करतोय, जरी पैसे नसले तरी घेतलो तरी गेलो की विचार करतोय, बिल आल्यावर विचार करतोय की खिशात आपल्या पैसे आहेत का नाहीत. मग जरा काहीतरी तडजोड करायची, जरा जोडणा लावायची. तुझा काय विचार आहे यावर? आयुष्य म्हणजे तडजोडी आलीच. असं निवांत राहायला पाहिजे का नाही लोकांनी? म्हणून पोटाला खाताना विचार करायचा नाही आणि खर्च करताना पण विचार करायचा नाही. फक्त कमवायला सुरुवात व्हायला पाहिजे.
माझी आता सुरुवात कधी होणार काय माहित. नारळ फोडणार आहे मी आता कॉलेजवर. कसं आहे आता आदिपला जिम मध्ये 4-5 जण ओळखा लागला युट्यूब बेस्ट ब्लॉगर कोल्हापूरचा. हो का? आदिपचं रीच वाढले. माझं जर रीच वाढलं असतं तर मला व्ह्यूला लाईक माझी 20 नसते. जरा जास्त जण लाईक करा व्हिडिओ. लाईक करा. खालती बटन असते असं थम्सअपचं ते लाईक करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा 100% करा. आणि शेअर करा. शेअर पण करा. तुमच्या स्टेटसवर करा. घरातली बघू देत, पाहुणे बघू देत, पाहुण्यातली पोरगी बघू दे कोणतर. डिस्क्लेमियर. पाहुण्यातली पोरगी बघू दे. त्यानं तब्येत केल्या एवढी का उपयोग व्हायला नको. बरोबर आहे का नाही? हो बाबा, आमची मम्मी ओरडते मला का असलं काहीतरी करायचं नाही म्हणत्या. काय करायचं नाही? मी काय म्हणतात तुला सर्व गुण संपन्न आहे मी. हो का? हो मग अगदी. बघा असं सर्व गुण संपन्न म्हटलं भांडी घासायला पण ठेवू शकताय. माझे म्युच्युअल्स कोण आहेत ना तुला? म्युच्युअल्स खूप आहेत ना. म्हणजे पोरी म्हणायचं आहेत तर मेसेज लगेच येतील ना. डिलीट कर व्यंकटेशचा पार्ट डिलीट कर. माझा बॉयफ्रेंड आहे यासाठी पोरींच्यात भांडणं होतील. होय ना? अरे 17 बघ माझं हे पण वॉलपेपर पण गणपती देवाचं. गणपती बाप्पा मोरया. मी पण देवा धर्माचं करते. खूप करायलाच पाहिजे. अगदी अगदीच. कॉपीराइट पुढची आयुष्य असं पाहिजे. आणि मिट्टी मारून असं आम्ही असं जगतोय. आणि आम्ही पोरांबरोबर दिवसभर गाडीच्या स्टेरिंगला मिट्टी मारला. हेच माझं प्रेम. आणि हीच ती जिनं मला धोका नाही दिला. हीच ती जिनं मला धोका नाही दिला. आणि एक साइड तू घालवलीस. आणि माझं आयुष्य मी गाडी बरोबर घालणार. प्रेम करून पप्पी देणार. एकच जीव. जरा पुढे नंबर दिसते रे. नाही रे ब्लर करे की वरच घेतो फक्त मी. ओके ओके. नाही मिट्टी सोडली. ब्रेकअप झालं. दिल में आई दरार सिरीज बघा. आशिकी आदित्यने आणलंय मला आता रोल्स रॉयस. लावले आम्ही बटर चिकन पिझ्झा खायला. लय दिवसानं खाणार. आलेला आहे फायनली. हे असं होणार काय? तब्येत अशी होणार माझी. मला मोटिवेशनच देण्यात आले. कोण तर मला मोटिवेशन द्या. गरज आहे. पण एक तारखेपासून द्या. 1 तारखेनंतर मी डाएट चालू करणार. मी पण तू पण शाळेत मी पण चालते 100%. ला बटर चिकन पिझ्झा कसा आहे? तुझं काय म्हणणं आहे? मस्तच आहे. मला तर लय आवडला. तुम्हाला पण आवडला रे. या आता आले घरी जिम करून बाहेर खाऊन. काय खाल्लं सांग? मी बटर चिकन पिझ्झा रोल्स अँड राईसचा. तोंड पडले मुगूचं पण दाखवणं झाल्या. जली ना काय खाल्लेस? जळाल्या ती माझ्यापेक्षा काय चांगलं नाही असं मला माहिती आहे म्हणून ती सांगा ना. एकच भीती. मम्मीला सांगू कसं की मी बाहेरनं खाऊन आले. तिनं जेवण केल्या आणि हे कायमच आहे. बाहेरनं खाऊन येते जेवत नाही. बाहेरनं खाऊन येते जेवत नाही. तर बघू शिव्या खायला लागणार आहे. चला तर गाईज आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तसं पण मम्मी चिडलेले आले बाहेर जेवण खाऊन आल्यामुळं. असं ते जरा तेवढं चालणार. बाय.